ग. अगं असतं बेसल म्हणलं तुला बघ्यात. मला खबर देता येतं का तमा सुटकेस आणून टाकत दे मला बघायला जायचं अगं का राहू दे ग, मी तुला कुठं काय म्हणतोय. मग कालच्या का मला टोचून टोचून बोलतावा अगं म्हणलं पण काय तू असं कर लागलीस. पण मी तुमच्या पैशाला मी देत आहे सांगावर पैशाच्या अगं माझ्या पॅन्टी खिशात पैसे नाही तर का मी कालच्या नोट अगं 3000 रुपये होते त्याचं. अगं मी कुठं खरेदी नाही तर कुठं गेलो की नाही. आमच्या तशी सवय नाही चाल नाही चोरून पैसे ठेवाय प्यायची अगं मी म्हणलं होतं तुला. मग कशाला घालून पाडून बोलताय सारखं अगं कवा म्हणलं मी असतेला बघ म्हणलं कुठं गेलं. आता थांब माझ्या खिशात पैसे नाहीत तर मग मी कुणाला विचारू तुला विचारू. पोरं तर हात तुला होत नाही रुपयाला सुद्धा घेत नाही ती. कशाला मग मी तुम्ही- घेतलं काय बघा घ्या मग सगळं दाबचं. अगं तुला गावलं ते का सापडले ते का म्हणलो असं कसं बोलतेस तू ग? तुम्ही काल पॅन्ट द्यायला टाकली तर पॅन्टीत पैसे होता मी तर तिला तर परतायत बघा जागा परतायचं का नाही तर तुला सांगायला काय होतं मग इथं पण तू असं ठेवत कसं मग आता मी सांगतो. हा? तुमच्या लक्षात आहे का नाही तर बघितलं मी माहिती का तुझं काम मग एवढा आगस्ताळपणा करायची काय गरज होती मग तुझी. मग तुम्ही सारखं मला सारखं टुचू टुचू जरा बोलत असता मग पण तुझ्या आगस्ताळपणा करायची गरज काय मी म्हणतो. तू सांगायचं काम होतं ना माझं तू. हा? तू नाही तर कसं म्हणते तू नाही तर कसं म्हणते मग तू. मग जर तुमच्या लक्षात राहत नाही तर मग कशाला विचार करता मला मी तुला विचारल्यावर तू हाय तर सापडले तुझे पॅन्टेकेशन आहे तर म्हणाय तुझं काम होतं नाही मग तू चलते. तुम्ही मला बोलला सांगतो बा तुम्हाला ते दे फेकून जाणार तिकडं मला तुला का काय भरमिष्ट आहे का काय तुला का. राहू दे राहू दे. मी आला सांगते तुमचं नाव बघा तर आमच्या मला चोरटी बांधताय म्हणून असं काय मग